गणेश उत्सव आता 2 दिवसांवर आलाय। सर्वत्र गणेश उत्सवाची लगबग पाहायला मिळते। कोकणमध्ये गणेश उत्सव हा विशेष उत्सवामधून एक आहे। नवी मुंबईमधून अनेक चाकरमानी हा उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जात असतात, परंतु तिकिटी अभावी त्यांचा हिरमोड होतो। चाकरमान्यांची ही खंत ओळखून मागील 7 वर्षांपासून समाजसेवक राहुल शिंदे यांच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर 19 आणि 20 मधील नागरिकांसाठी कोकणात जाण्यासाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली जात आहे। यावर्षी त्यांच्या माध्यमातून 2 बस तसेच 2 इर्टिगा कार यांच्या माध्यमातून जवळपास 100 पेक्षा अधिक नागरिकांना कोकणात रवाना करण्यात आले। सकाळी एक बस चिपळूण राजापूर मार्गे रवाना करण्यात आली, तर सायंकाळी बस सावंतवाडी मार्गे रवाना करण्यात आली। ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, चाकरमानी यांनी एसटी महामंडळ बसची पूजा श्रीफळ वाढवून केली। तसेच राहुल शिंदे यांनी आनंद सुतार यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आलेल्या इतर पदाधिकारी यांचे देखील स्वागत करण्यात आले। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला। आनंद सुतार यांनी वाहन चालकास शाल देऊन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार यांनी बसमधील प्रवासी ज्येष्ठ नागरिकांना गणपती बाप्पा मोरया करत शुभेच्छा दिल्या व हिरवा झेंडा दाखवून बस रवाना केली। यावेळी समाजसेविका वैशाली पाटील, हर्षाली कोटकर, जयश्री पाटील, समाजसेवक नरेंद्र कोटकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आनंद सुतार यांनी राहुल शिंदे यांच्या अखंड सुरू असणाऱ्या या उपक्रमाचं कौतुक करत सांगितले की राहुल शिंदे हे भाजपचे तसेच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक आहे व ते कधीही राजकारण करत नाहीत। त्यांनी पुढे असेही सांगितले की काही लोक ऐरोलीत शिंदेंच्या नावाने राजकारण करतात। नाईकांना सुद्धा आता ऐरोलीत एक शिंदे भेटलाय। तर तेथेच राहुल शिंदे यांनी मागील 7 वर्षांपासून अखंड सुरू असणाऱ्या त्यांच्या उपक्रमाची माहिती दिली व नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या। प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झलके माल मुक्ता फळाची जय देव जय देव आज राहुल शिंदे यांच्या माध्यमातून गेली सतत 7 वर्ष ते कोकणात कसलेही राजकारण न करता नागरिकांसाठी सोय करत असतात। आज गणपतीचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि आज गणपतीच्या आगमनाच्या अगोदरच जवळजवळ 100-150 लोकांची त्यांनी सोय केलेली आहे आणि तशा प्रकारच्या गाड्या आता सुटलेल्या आहेत। राहुल शिंदे हा पूर्वीपासूनच एक समाजसेवक म्हणून ओळखला जातो। त्यांनी कधी कसलं राजकारण करायचा प्रयत्न केलेला नाही, ते करत पण नाही। एक प्रामाणिकपणे काम करणारा राहुल शिंदे आहे। मला त्याचा थोडासा यासाठी अभिमान वाटला आज की बरीच लोक शिंदे नावानं काम करतात। शिंदेच्या नावावर आम्हाला ती कमतरता होती, ती भरून निघाली। आम्हाला पण एक शिंदे मिळाला आणि शिंदेच्या माध्यमातून आज सेक्टर 20 मध्ये गाड्या जात आहेत। शिंदे हा भाजपचा कार्यकर्ता आहे। शिंदे हा नाईक समाजाचा समर्थक आहे आणि त्याच्यासमोर डोळ्यासमोर काही नाही, त्याच्यासमोर डोळ्यासमोर निश्चित समाजसेवा हा त्याचा उद्देश आहे। म्हणून त्यांनी केलेलं काम कर्तृत्व त्याचं खरोखर अभिनंदन करण्यासारखं आहे। म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राहुल शिंदेना मनापासून शुभेच्छा देतो की राहुल शिंदे आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल शिंदे यांनी आमच्या सेक्टर 20 आणि 19 मधल्या रहिवाशांसाठी जी बसची सेवा उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद। कारण का त्यांनी खूप छान काम केले आहे आणि रोहन शिंदेमुळे पण आम्हाला खूप त्याचा उपयोग झाला, खूप फायदा झाला आहे आणि आम्ही ही बस जे केली आहे, जी आमची ट्रिप आहे कोकणची, हे आम्ही खूप चांगली एन्जॉय करणार आहे। आणि गावी गेल्यावर पण त्यांना खूप खूप धन्यवाद देणार। आम्ही सगळ्यांना सांगणार आहे की आम्ही खूप एन्जॉय करत पिकनिकसारखं आम्ही आलो इकडे। तर मनापासून त्यांचे धन्यवाद, कारण आम्हाला कोकणात जायला तिकीटच मिळत नाही ना, त्यामुळे हे आम्हाला खूपच बरं पडलं। गणपती बाप्पांकडे एक म्हणजे त्यांचा खूप खूप उत्कर्ष होऊन दे राहुल शिंदे आणि रोहन शिंदे दोघांचंही। दरवर्षीप्रमाणे आम्हाला या वर्षी पण आम्हाला कोकणामध्ये जायला गाडी व्यवस्थित उपलब्ध करून दिलेली आहे। 13 आणि 14 राहुल शिंदे यांनी आम्हाला व्यवस्थित तिकडे पोचवावं, बाकी काही सांगायचं गरज नाही आणि सगळी मंडळी त्याला साथ देणारी आहे आणि आम्हाला त्याने जेवढं आम्हाला त्याने सहकार्य केलं तसं आम्ही सहकार्य करणार। वर्षी जातो आम्ही, आम्हाला सगळं माहिती आहे आणि ड्रायव्हर नवीन असेल तर आम्ही सहकार्य करतो।
आणि सगळे प्रवासी आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्या त्यांची करणाऱ्यांची धन्यवाद, राहुल शिंदे आणि रोहन शिंदे. माझं नाव प्रमोद शिवराम लाड. हे राहुल शिंदे यांनी आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 वर्ष सतत त्यांनी लोकांना गाडीचा प्रवास करण्यासाठी केलेली सोय आहे आणि यावर्षी पण त्यांनी आमच्या कोकणवासियांना सोय केली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आणि चाकरमानी त्यांचे आभारी आहोत. राहुल शिंदे हे प्रत्येक वर्षी आम्हाला म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत कोकणात जे गणपती उत्सवासाठी जे जातात त्यांच्यासाठी आवर्जून बस इथे हे करतात आणि त्या बसने आमचा प्रवासही सुखकर करतात आणि त्याच्यामुळे ते आम्ही ते खरोखर आमचे या विभागातले लाडके एक व्यक्तिमत्व आहे. आमचा सिनियर सिटीजन आम्ही ग्रुप आहोत. आमचं ते लाडकं व्यक्तिमत्व कोण असेल तर राहुल शिंदे सालाबादप्रमाणे हे माझं 7वं वर्ष आहे. माझ्या प्रभागातील सेक्टर 19-20मधील चाकरमान्यांना गणेश उत्सवासाठी गावाला जायला हे मी दरवर्षीप्रमाणे आयोजन करत असतो. त्यावेळी कुठल्याही निवडणुका किंवा याच्यात डोळ्यासमोर ठेवून असं नाही, सालाबादप्रमाणेच हे आपण ऑलरेडी करत आलेलो आहे. आणि चाकरमान्यांना कुठे तिकीट अभावी आपला वर्षातला मोठा सण गणेश उत्सव कुठे नाराजाने साजरा करायला येऊ नको, एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि आनंद सुतार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे 7वं वर्ष मी यशस्वीपणे राबवलेलं आहे. आमच्या 2 गाड्या होत्या. सकाळी एक चिपळूण राजापूर मार्गे गेली. आज रात्री तुम्ही बघता ही सावंतवाडीची गाडी चाललेली आहे. टोटल 100 प्रवाशांनी आपल्याकडे रजिस्टर्ड केलेले आहे वॉर्डातून. त्या अनुषंगाने 2 बसेस, एक सकाळी संध्याकाळी आणि एक सेमी एर्टिगा, हे 2 सगळे कोकणसाठी रवाना झाले.